आपण बघणार आहोत की स्वप्नदोष म्हणजे काय, तो का होतो आणि त्यावरील एकदम स्वस्त आणि मस्त बेस्ट रिझल्ट. आता स्वप्नदोष म्हणजे काय, तर जे काही तरुण मुलं आहेत ज्यांचं वय वर्ष 16 ते 30च्या दरम्यान आहे आणि ज्यांचं लग्न झालेलं नाही, ज्यांना वेळोवेळी संबंध म्हणजे संभोग करायला मिळत नाही, अशा तरुणांना काय होते, रात्री स्वप्नामध्ये त्यांच्या एखादं प्रणय क्रीडेचा संभोग करत असतानाचं दृश्य त्यांच्या स्वप्नामध्ये दिसते आणि त्या स्वप्नामध्ये ते जेव्हा इन्व्हॉल्व होतात तेव्हा करत असताना स्वप्नामध्येच त्यांचं ते डिस्चार्ज होते वीर्य आणि त्यांची अंडरपॅन्ट ओली होते स्वप्नात. म्हणजे स्वप्नामध्ये केलेल्या दृश्यावरती झालेली प्रतिक्रिया म्हणजे त्याला स्वप्नदोष असे म्हणतात आणि त्यामध्ये त्यांचं वीर्याचं स्खलन होते. आता त्याच्यामुळे साईड इफेक्ट काय होतात, जर ते त्यासाठी अगोदर डिस्क्लायमर काय आहे, जर ते महिन्यातून एकदा किंवा दोनदा होत असेल, 15 दिवसातून एकदा जर होत असेल तर हे पूर्णपणे नॉर्मल आहे या वयामध्ये, त्यामुळे विशेष काही चिंता करण्याची गरज नाही, त्यावर ट्रीटमेंट नावाची गोष्ट काही करण्याची गरज नाही. परंतु बरेचसे तरुण जेव्हा माझ्यासोबत बोलतात तेव्हा त्यांचे साईड इफेक्ट असे दिसून येतात की मोठ्या तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की जे संभोग करत असताना जे वीर्य डिस्चार्ज होते, मास्टरबेशन म्हणजे हस्तमैथून करताना जे वीर्य डिस्चार्ज होते, लघवी करताना, संडास करताना किंवा स्वप्नामध्ये जे काही वीर्य डिस्चार्ज होते ते सर्व वीर्य हे समान असते. आणि आयुर्वेदामध्ये असा उल्लेख येतो की वीर्य म्हणजे हा सप्तम धातू अतिशय महत्त्वपूर्ण असतो आणि आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी त्याचा खूप महत्त्वाचा रोल असतो. ते जसं जसं शुक्र म्हणजे वीर्याची क्वांटिटी आणि क्वालिटी आपल्या शरीरामध्ये वाढत राहील, ते शरीरामध्ये जसं जसं स्टोअर होईल तेव्हा माणसाला, पुरुषाला त्याचे अनेक फायदे होतात. तो अनेक क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतो, त्याचं तेज, तप, पुरुषार्थ हा वाढायला लागतो, त्याचं आरोग्य वाढते. ब्रह्मताना ऋषी धन्वंतरी एका ठिकाणी म्हणतात की जगातला कोणताही असाध्य रोग असू द्या, जर त्यावर त्याचं औषध जर माहीतच पडत नसेल तर त्यासाठी सतत ब्रह्मचर्याचं म्हणजे संयमाचं जर पालन जर केलं तर तो कसाही रोग असू द्या तो आपोआप नीट होतो, अशा प्रकारचा आयुर्वेदामध्ये उल्लेख येतो. आणि असं हे महत्त्वपूर्ण असलेला ज्यातून नवीन सृष्टी उत्पन्न होते, हे जर वीर्य जर सतत जर डिस्चार्ज होत जर राहिलं तर तरुणांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या दिसून येतात. त्यांची पाठ दुखणे, मान दुखणे, कंबर दुखणे, एका ठिकाणी फोकस न होणे, एकाग्रचित्त न होणे, अभ्यासामध्ये मन न लागणे किंवा शरीरामध्ये सतत अशक्तपणा, थकवा, आळस जाणवणे किंवा जेव्हा ते लग्न करतील तेव्हा त्यांना इरेक्शन वगैरे न येणे, संभोगाची इच्छाच न होणे, संभोगाची भीती वाटणे, इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा कोणत्याच, असं सोडून चला संभोगच काय, तो आयुष्यातल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यवस्थित काम करू शकत नाही, असे स्वप्नदोषाचे अनेक साईड इफेक्ट आहेत. तो मनुष्य एका शब्दामध्ये सांगायचं म्हणजे तो जिवंतपणी नरक यातना भोगत असतो. ज्याला स्वप्नदोषाची सतत समस्या आहे किंवा खूपच त्याचं वीर्य डिस्चार्ज होत राहते, त्या व्यक्तीला जाऊन विचारा काय समस्या आहेत, तर त्यावरती काही रामबाण उपाय आहे का, सगळ्यात स्वस्त आणि मस्त उपाय सांगत आहेत. तर आयुर्वेदामध्ये एक अमृत फळ नावाचं एक फळ आहे, वारंवार मी माझ्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, ते म्हणजे आवळा. आवळा नावाचं जे फळ आहे ते अत्यंत गुणकारी आहे आणि या समस्येवरती ते खूपच उपकारी आहे. आता स्वप्नदोषाचं महत्त्वाचं अनेक कारणापैकी हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण असते की त्या व्यक्तीचं व्यवस्थित पोट साफ होत नाही, त्यामुळे पोटामध्ये उष्णता वाढल्यानंतर त्याचे वाईट स्वप्न, त्याचं ते उष्ण रक्त, दूषित रक्त हे मेंदूकडे जाते आणि त्याला असे अश्लील प्रकारचे स्वप्न पडतात आणि त्याला डिस्चार्ज होतो. त्यामुळे ज्या व्यक्तीला स्वप्नदोष होतो त्याचं पोट हे वेळोवेळी व्यवस्थित पोट साफ होणे हे अत्यंत आवश्यक असते. त्यासोबतच आवळ्याचे अनेक फायदे आहेत, शरीरामध्ये वीर्य वाढवतो, वीर्याची क्वालिटी चांगली करतो, आपल्या शरीरामध्ये सी जीवनसत्व वाढवतो, आपले केस, आपले त्वचा, आपले डोळे, आपल्या शरीराचा प्रत्येक पार्ट न पार्ट, आपले हाडं, आपलं मांस, रक्त हे सर्व काही शुद्ध, स्वच्छ, चांगल्या क्वालिटीचं करण्याचं काम हे आवळा करत असतो. आवळा हे एक पूर्ण फळ आहे, तर त्या आवळा, त्यापैकी आवळा शक्य झालं तर तुम्ही आवळा दररोज एक आवळा खाऊ शकता, त्याचा मुरब्बा खाऊ शकता, त्याची कॅन्डी खाऊ शकता किंवा ते जर नित्य उपलब्ध नसेल तर एक गोष्ट नित्य उपलब्ध राहू शकते, ते म्हणजे आवळ्याचं वाळवलेलं स्वरूप, ते म्हणजे आवळा चूर्ण. तरी आवळा चूर्ण कसं घ्यायचं आहे त्याचं एक प्रमाण सांगितलेलं आहे की त्याला आवळा रसायन चूर्ण म्हटलं गेलेलं आहे. तर ते रसायन चूर्ण कसं तयार करायचं, तर ते आहे की त्यामध्ये 40 ग्रॅम म्हणजे 40% आवळा चूर्ण आणि त्यामध्ये 60 ग्रॅम हे धागेवाली मिश्री म्हणजे औषधी खडी साखरेचं चूर्ण त्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याचं घेण्याचं प्रमाण आणि किती दिवस कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगायचं म्हणजे, आणि हे कसं घ्यायचं आणि किती दिवसापर्यंत घ्यायचं,
तर ते आवळा चूर्ण दररोज रात्री झोपण्याआधी 1 ग्लास साध्या थंड किंवा गरम कोमट पाण्यासोबत ऋतुमानानुसार हे 1 चमचाभर, म्हणजे जो आपला साखरेचा जो चमचा असतो चहासाठी आपण वापरतो असा, म्हणजे 5 ग्रॅमचं त्याच्यामध्ये चूर्ण आलं पाहिजे. हे 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायचं, त्याला व्यवस्थित मिक्स करायचं खालीवरी किंवा चमच्याने, आणि ते रात्री झोपण्याआधी अर्धा 1 तास अगोदर ते 1 ग्लासभर पाणी प्यायचं आहे. आणि महत्त्वाचं लक्ष द्यायचं आहे की झोपण्याला जाण्याआधी आपला पोट साफ करून झोपायचं आहे. आणि त्यासोबतच त्याच्या अगोदर 2 तास अगोदर आणि चूर्ण घेतल्यानंतर 2 तास नंतर कोणत्याही प्रकारचं दूध व दुग्धजन्य पदार्थ आपल्या आहारामध्ये नसावा. आणि हे किती दिवसापर्यंत करावं? हे मिनिमम 40 दिवसापर्यंत करावं. त्यानंतर 7 ते 10 दिवसाचा गॅप द्यावा आणि त्यानंतर परत हे 40 दिवसापर्यंत करावे. म्हणजे असा हा एकूण 90 दिवस, म्हणजे 3 महिन्याचा प्रयोग जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला पहिल्या 30च दिवसामध्ये 100% रिझल्ट मिळतो. अनेकांना मिळालेला आहे. जसं तिळामध्ये तेल असते आणि ऊसामध्ये रस असतो, हे रस आणि हे तेल संपल्यानंतर त्याचा ज्याप्रमाणे कचरा होतो त्याचप्रमाणे आपल्या शरीराचा हा वीर्याशिवाय कचरा होतो. म्हणून आणि हे जर त्याचप्रमाणे आपल्या मानवी जीवनाचा वीर्याशिवाय कचरा होतो. तो कचरा होऊ द्यायचा नसेल, लवकरात लवकर हस्तमैथुनाची रिकव्हरी होऊ द्यायची असेल तर हा प्रयोग नक्की तुम्ही 3 महिन्यापर्यंत करा. तुम्हाला नक्की फायदा होईल. हा अनुभूत प्रयोग आहे. मी याचा फायदा घेतलेला आहे. अनेक तरुणांना सांगितलेला आहे, त्यांना सुद्धा फायदा झालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा नक्की होईल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल